सगळ्या मान्यवरांना विनंती राहील की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. नामदार साहेबांनी आदेश दिल्यानंतर आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती राहील. आणि यानंतर जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे. आजच्या पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे खालसा या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे माजी गृहमंत्री माजी सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्षम माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, माजी आमदार शिरूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय पोपटरावजी गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुनकर, पंचायत समिती सदस्या कांचनताई सांडबोर, त्याचप्रमाणे गावच्या सरपंच, सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ. आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे, अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. कारण आज माझ्या शालेय जीवनातील बालपणाचा जिवलग सहकारी मित्र, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट चित्रकार, उत्कृष्ट व्याख्याता आणि प्रभावी व्याख्यात्याचा बरोबर प्रत्येक शालेय विद्यार्थ्यासाठी आपलं समर्पण करणारा असा सहकारी मित्र आणि या सन्मानाचा मानकरी म्हणजे बाळासाहेब घोडे गुरुजी. बालपणी आम्ही एकत्र शाळेत जात होतो, एकत्र खेळत होतो, एकत्र स्वप्न पाहत होतो. अगदी ग्रामीण भागामध्ये खेळणारे सर्व खेळ एकत्र खेळत होतो. विटू दांडू असेल, नदीवरती पोहणं असेल. मला पोहण्याचं सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी शिकवलं. इतकं शालेय जीवनामध्ये आम्ही एकत्र असताना खऱ्या अर्थानं त्याच वेळेस त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळं चुणूक होती आणि खऱ्या अर्थानं ती चुणूक ज्यावेळेस आम्हाला जाणवत होती की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या वागण्या बोगण्यातून ज्ञान झळायचं. लहानपणी त्यांच्यातील कलाकार हा मला पाहायला मिळायचा. कलाकार वक्ता लहानपणी आम्हाला दिसला. आणि अशा या कर्तृत्व हजारो विद्यार्थ्यांच्या मनावर आधी राज्य गाजवणारे आमचे सहकारी मित्र बाळासाहेब आज सेवानिवृत्त होता. शिक्षक होणं म्हणजे केवळ नोकरी नाही, तर खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवत असताना त्यांनी आपलं समर्पण दिलं. शिवनगर शाळेसारख्या अनेक व्याख्यात्यांनी माझ्या अगोदर सांगितलं की शिवनगरची डोंगरगंजची शाळा उभी राहिली. त्यावेळेचे जिल्हा परिषद सदस्य आमचे बंधू प्राचार्य सोनभाऊ गावडे सरांनी त्या ठिकाणी शाळा उभी केली. आणि कोण शिक्षक द्यायचा आणि म्हणून घोडे गुरुजींना त्या ठिकाणी पाठवलं. डोंगरगंजची असणारी आगळी वेगळी ओळख आणि त्या ठिकाणी मुलं येतील का, 4 शिक्षणावरती त्यांनी शाळा सुरू केली. आणि शाळा सुरू केल्यानंतर परिसरातले अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये येऊ लागले. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातनं एक वेगळा लौकिक ज्ञानदान क्षेत्रातून मिळवला. आणि नव्हे तर त्या शाळेला अनेक पुरस्कार मिळाले. स्वच्छतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, जिल्हा परिषद चषक मिळवला, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळे तालुक्यामध्ये पहिला क्रमांक आला. इतर अनेक वैयक्तिक पुरस्कार त्यांना मिळाले. आदर्श शिक्षक झाले. अनेक राज्यातील शिक्षक त्या ठिकाणी ती शाळा पाहण्यासाठी यायची. पर्यावरणपूरक म्हणून अशी त्यांनी शाळा सुरू केली. आणि गुरुजींनी जवळपास इतकी वर्ष 30 वर्ष त्यांनी सेवा केली. त्या सेवेमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये असा एकमेव शिक्षक असेल की एकही दिवशी शाळेची रजा घेतली नाही. आजारी पडले किंवा काय पडले असं कुठलंही कधी झालं नाही. अखंडतः ह्या सेवेमध्ये एकही दिवस रजा न घेणारा शिक्षक म्हणजे आपला सहकारी मित्र बाळासाहेब घोडे गुरुजी आहे. 7 महिने झाले या ठिकाणी या शाळेवरती मुख्याध्यापक म्हणून आले. आता 7 महिन्याच्या अनुभवामध्ये ग्रामस्थांना सुद्धा अनुभव आला असेल की मला वाटत नाही त्यांनी या 7 महिन्यात सुद्धा एकही दिवस रजा घेतली असेल. असं इतकं कर्तृत्व संपन्न, स्वतःसाठी झोकून देणारे हे व्यक्तिमत्व, ज्ञानदान क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणारे हे नेतृत्व आज खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या कुटुंबाने दिलेली साथ, त्यांच्या धर्मपत्नीने त्यांना दिलेली साथ ही सुद्धा तितकी मोलाची आहे.
त्यांचे बंधू असतील, त्यांचे आईवडील असतील, अतिशय काबाड कष्ट करून आपल्या जीवनाचा मळा फुलवत असताना घोडे गुरुजींना शिकवण्याचं घडवण्याचं काम केलं. आणि आजही घोडे गुरुजी सेवेमध्ये असले, परंतु त्यांची शेती त्यांनी वाट्याला घेतली नाही, बंधूंना करायला दिलेल्या. इतका मोठ्या मनाचा, हा दिलदार मनाचा आमचा सहकारी मित्र आज सेवानिवृत्त होत असताना खऱ्या अर्थानं एक ज्ञान क्षेत्रातला हिरा आज आपल्या या सेवेतून निवृत्त होत आहे. जरी ते सेवानिवृत्त होत असले, शिक्षक कधी निवृत्त होत नाही, परंतु समाजासाठी, त्यांच्या भावी पिढीसाठी मार्गदर्शक म्हणून सदैव उपर होणार आहे. असो वेळ झालेला आहे. मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं सदिच्छा शुभेच्छा देत असताना घोडे गुरुजींना एकच शुभेच्छा देईल की तुम्ही जसं ज्ञान क्षेत्रामध्ये काम केलं, या पुढच्या काळामध्ये तुम्ही कुटुंबासाठी वेळ द्या. तुम्ही समाजामध्ये आदर्श उभं केला, तसं कुटुंब घडवण्यासाठी आदर्श केला. तुमची दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीने घडवण्याचं काम केलं. एक उत्कृष्ट इंजिनियर म्हणून आज ते देशातील नामांकित कंपनीमध्ये काम करत आहेत. त्या कुटुंबासाठी वेळ द्या आणि आनंदानं पुढचं आयुष्य तुम्हाला जावं, अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.